90च्या दशकामध्ये तरुणांना भुरळ घालणारी सगळ्यात ग्लॅमरस अभिनेत्री कोणती असेल तर ती आहे ममता कुलकर्णी। क्रांतिवीर, कर्ण अर्जुन, सबसे बडा खिलाडी आणि तिरंगा अशा अनेक फिल्म्स मधून ती फेमस झाली होती। तिचं टॉपलेस फोटोशूट, अंडरवर्ल्ड कनेक्शन अशा अनेक कॉन्ट्रोवर्सीजमुळे ती काही काळ चर्चेतही होती, पण नंतर मात्र ती अचानक गायब झाली। बरीच वर्ष ती भारताबाहेरच होती, पण काही दिवसांपूर्वीच ती भारतात परत आली। तोपर्यंत तिचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता। आता मात्र तिच्या एका फोटोशूटमुळे चांगलीच खळबळ माजली। ममताचा हा फोटो आहे कुंभमेळ्यातला। या फोटोमुळेच ममता जेवढी प्रसिद्ध होती तेवढीच आताही ती व्हायरल होती। याचं कारण म्हणजे एकेकाळी बॉलिवूडचा मोठा पडदा गाजवणारी ही ममता कुलकर्णी तिने आता कुंभमेळ्यात येऊन डायरेक्ट संन्यास घेतलाय। ममता आता श्री यमाई ममता नंदगिरी या नावाने ओळखली जाणार आहे। तिने किन्नर आखाड्यातून दीक्षा घेतली असून ममता आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली। त्याआधी तिने त्रिवेणी संगमात स्वतःचं पिंडदान करून संन्यासही घेतलाय। गेल्या 1.5 वर्षांपासून ती किन्नर आखाड्याच्या संपर्कात होती। यावर ममता असं म्हणाली की मी आता 50 वर्षांची आहे आणि माझी लग्न करण्याची काही इच्छा नाही, त्यामुळेच मी हा अध्यात्माचा मार्ग आता स्वीकारला। याबद्दलच संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लगाबत्तीच्या आमच्या YouTube चॅनलला लगेच फॉलो करा।